सर्वात पहिले तर मला सगळ्यांचे इथे उपस्थित आहेत तेवढे पण आणि आपल्या अकलूजची जेवढी जनता आहे त्यांचं मला मनापासून आभार मानायचं आहे की मी छोट्यापणीपासून मी माझ्या सर्व घराला जनतेत बसताना त्यांच्यासोबत त्यांच्या सुखदुःखात उठताना बसताना बघितले आणि ते बघत असताना सुद्धा दादा आम्ही जेव्हा छोटं होतो तेव्हा दादा मला घेऊन जायचे कोणत्या छोटेसे उद्घाटन असेल किंवा कोणाचं त्यांचे मित्र असतील त्यांच्या घरी जाणं आणि तिथून मला हळूहळू कशी आवड लागत गेली जनतेचं काम करायची समाजकारणाची हे मला नाही कळालं आणि यावेळेसची जी लढाई होती आपली ती अख्ख्या गावाची लढाई होती आपल्या अस्तित्वाची तर होतीच लढाई पण ही आपल्या अख्ख्या गावाची लढाई होती आज जे काही आपल्यावरती आरोप लावले जात होते ते अख्ख्या कोणत्या एका परिवारावरती नाही पण अख्ख्या गावावर लावले जात होते पण त्याला तुम्ही सर्वांनी मिळून त्याला पाडलं त्याला तोडून टाकलं त्यासाठी पण मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि मी काय आता काय पॉइंट्स बनवलेले नाहीत किंवा मी काय दिलं नाही कारण की मला तुमच्याशी मनापासून बोलायचं आहे आता जे माझ्या मनात आहे ते माझ्या इथून तोंडातून बाहेर निघतंय मी आधीपासून सांगतो तर मला वाटलं पण नव्हतं की वयाच्या 22व्या वर्षी माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी पडेल माझ्यावरती जशीच एवढी मोठी जबाबदारी पडेल मला 22व्या वर्षी पडेल असं कधीच वाटलं नव्हतं मी क्रिकेट खेळायचो क्रिकेट खेळता खेळता अकलूजमध्ये कोणत्या निवडणुका असतील तर त्या निवडणुका बघत तिथं आपलं थोडंसं आपलं परिवार पुढं लढतंय तर त्यांच्यासोबत आपण उभं राहणं ह्याच्यासाठीच तेवढंच मनात ठेवून मी सगळ्यांसोबत फिरत होतो आणि तेव्हा तशीच आवड लागत मी आज इथपर्यंत आलो आणि ही माझ्यासाठी खूप मोठी इलेक्शन आहे कारण की गेल्या 5-6 वर्षाखाली आज मी त्यावेळेस इथं पण नव्हतो मी होतो त्यावेळेस बेंगलोरमध्ये क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी गेलेलो आणि त्यावेळेस माझे वडील स्वतः उभा होते आणि त्यावेळेस काही झालं असेल तेव्हा माझ्या डोळ्यातनं अश्रू निघत होते ती खंत होती माझ्या डोळ्यात एक माझ्या डोळ्यातनं अश्रू निघत होते आणि खंत होती मनात माझ्या की असं कसं झालं काय झालं पण मला कधी वाईट वाटलं नाही गोष्टीचं कारण की आज मी माझ्या वडिलांना सारखं ॲज अ हिरो म्हणूनच बघितलं त्यांनी कधी कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हटलं नाही त्यांनी कधी माझ्या गोष्टीसाठी आणि मलाच नाही पूर्ण गावात कोण जरी आलं त्यांच्याकडे तर त्यांनी कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं नाही आणि अशा माणसाला बोलताना बघणं त्यांच्याबद्दल टीका होताना बघणं ते माझ्या मनाला खूप खचत होतं पण ते होत असताना सुद्धा तो एक ऍक्सेप्टन्स होता मनात की एक होतं की जाऊ द्या झालंय ते झालंय पण आपण पुढे चालत राहायचंय पण 5 वर्षांनंतर ज्या माणसाला मी हिरो म्हणून बघतो आज ज्या जनतेवरती ते प्रश्न लागले जात होते की त्यांना पाडलं त्यांच्याच पोराला या मायबाप जनतेने महागारी इथं बसवलं आणि मी जास्त काय बोलणार नाही इथून पुढं मी आधीच सांगितलंय की जे काय असेल सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊनच मी पुढं गोष्टी करत राहणार आहे आणि पुढं गोष्टी करत असताना सुद्धा मला काय अडचणी आल्या काय आलं तर सगळे आपण मिळून मिसळून काय आपल्याला करता येईल ते आपण करायचा प्रयत्न करू आपल्या गावासाठी करू गावासाठी एकजूट राहून आपण करायच्यात गोष्टी आणि एकच सांगतो मी की मी आधी एक बोललेलो गोष्ट की माईक मध्ये बोललेलो मी आधी एक इलेक्शन सुरू होतं त्यावेळेस की पैलवान जरी नवीन असलो तरी तालीम मोहिते पाटलांची मोहिते पाटलांची तर तालीम आहे पण शिकायला जे भेटतात ते बसतात पण तेवढंच मोठे इथं बसलेले त्यामुळे मला शिकायला खूप काय काय भेटतं आणि पुढं पण मला शिकायला आणि तुमचं प्रेम आणि आपुलकी माझ्यावरती अशीच राहावी पूर्ण परिवारावरती अशीच राहावी एवढी मी विनंती करतो आणि आजची तारीख 21 आहे आज हे बोलायला मला वाटते काय चुकीचं होणार नाही की आजचा दिवस अकलूजचा दसरा म्हणून साजरा करण्यात एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो धन्यवाद यानंतरची विनंती आदरणीय छोटेसे मोहिते पाटील साहेब आजच्या आपल्या या सत्कार समारंभासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे प्रमुख आदरणीय मोठे दादा उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ
निवडून आलेले सर्व नगरसेवक, पुढे उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी हा विजय खेचून आणला ते आपल्या सगळ्यांचे कार्यकर्ते, खऱ्या अर्थाने ही निवडणूक तुमच्यामुळं, ही निवडणूक इतकी सोपी तुम्ही करून आणलेली आहे. कारण का तुम्ही जेवढ्या तळमळीने, जेवढं हे काय पहिलं प्रयत्न नव्हता की अकलूजवर कुणीतरी यावं आणि काहीतरी अकलूजमध्ये करण्याचा प्रयत्न, हा पहिला नाही. आणि अकलूजकरांनी असे अनेक संकट वेळोवेळी माघारी पाठवायचा कार्यक्रम हा तुम्ही सगळ्या मंडळींनी ह्याच्या आधी देखील केलेला आहे. आणि इथून पुढच्या काळात देखील तुमच्या सहकार्याने, तुमच्या आशीर्वादानेच इथून पुढचं देहधोरणं आपल्याला अकलूजसाठी करायचे. आणि उद्यापासून मी सगळ्यात महत्त्वाचं आदरणीय मोठे दादा, बाळदादा, भैया आणि सगळ्याच कुटुंबाचं आभार मानतो की मला अकलूजची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी दिली. त्याबद्दल सर्व कुटुंबाचेच मनापासून आभार मानतो. आणि उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना आणि अकलूजकरांना एक विश्वास नक्की देतो की तुम्ही निवडून दिलेले आम्ही सगळेजण उद्यापासून पुढच्या 5 वर्ष आपल्या तळागाळातल्या नागरिकापर्यंत पोहोचण्याचं काम असेल, त्यांचे जे काय अडीअडचणी असतील त्या निश्चितप्रमाणे आम्ही सगळेजण एकत्रित एक रूपाने आपल्या गावासाठी काम करू, अशाच प्रकारची ग्वाही तुम्हा सगळ्यांना देतो. अधिकचा मी काय बोलणार नाही, परंतु हा निवडणूक जी जिंकलेली आहे ती केवळ आणि केवळ आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे झालेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझी 2 शब्द. मनातली खंत सांगते मी. महिला राज्य आलं, पण महिला राज्यांनी फेटा घालायचा नाही. फेटा अंगावर महिलांनी घातलाय की धान्य मागं होतं. आधीच पाऊस पडलाय, दुष्काळामुळे पुष्कळ परिस्थिती शेतकऱ्याची विचित्र झालेली आहे. त्याच्यामुळं महिलांनी फेटे बांधायचे नाहीत. आपल्यापासून पायंडा पाडूया. दुसरं असं, ज्या महिला निवडून आल्या, जे सगळे माझे बंधू निवडून आले सगळे, तर त्यांना एकच मी सांगते की ना अबला ना सबला. निवडणुकीसाठी तुम्ही घोडा फेकला अकलूजच्या ह्याच्यावरून, काय ते आपलं गडावरून, अकलूजच्या गडावरून तुम्ही घोडा फेकलेला आहे. तर तुम्ही घोड्यावर बसून सगळं काम करा आणि घोड्याच्या चपळाईने काम करा. मधमाशीला विचारलं की तुम्ही एवढं मोठं मोहळ करता आणि आम्ही तर तुमचा मध घेऊन जातो. मधमाशीने उत्तर दिलं, आम्ही केलेला मध घेतला, पण करायची कला तुमच्याकडे कुठं आहे? जरी आमचे 4 लोक गेले असले तर ते तुम्ही कुठल्या पद्धतीने नेले ते आम्हाला माहित आहे, म्हणजे तुम्ही काय केले असतील ते. पण ते 4 लोक आमचे असे आहेत की त्यांची कला तुम्हाला जमणार नाही. त्या 4 लोकांच्या अंगातली कला तुम्हाला 5 वर्षामध्ये सगळी बघायला मिळेल, जरी आमचे 4 लोक इथं थांबले असले तरी. दुसरं असं होतं, एक नाग आणि एक काजवा दोघं एकमेकाचा द्वेष करायचे. त्या नागाला त्या काजव्याचा खूप द्वेष वाटायचा. तर तो काजवा म्हणायचा, मला असं का करतो तू रोज, माझ्या अंगावर धावून काय येतो, मला असं सारखं डसल्यासारखं काय करतो. तर तो नागाला काजवा काय म्हणतो की, नाग काजव्याला काय म्हणतो की तू खूप चमकतोय, ते मला बघवत नाही म्हणून मी तुला डसतोय. तसं ते आपल्या बाहेरगावून आलेलं माणूस आहे ना, त्याला तुमच्या अकलूजची प्रगती, तुमच्या अकलूजची प्रगती, तुमचं वैभव, तुमची सगळी ती श्रीमंती, तुमच्या गाड्या, तुमचं अजून काय असेल शेतीतलं सगळं वैभव, हे सगळं बघवणं झालंय म्हणून तुम्हाला तो डसा लागलाय. फक्त तो डसताना त्याला कुठला काजवा आणायचा ते बघा तुम्ही. तसा तो पळून जाणारा नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आणि सगळ्यांनी एकजुटीने राहावा, सगळे आपण एकत्र आहोत, सगळे आनंदाने राहूया आणि वैभवात राहूया आणि खेळीमेळीने राहूया, एवढंच मला बोलायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद. आमची दोघांची वय आता 80च्या पुढे गेलेत. आम्हाला आता फक्त आशीर्वाद देता येतो, बाकी काय करता येत नाही.
यानंतरची विनंती आपल्या सर्वांचे लाडके नेते खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांना. आदरणीय मोठे दादा, आदरणीय मोठे काकी, आदरणीय बाळदादा, आदरणीय मदन दादा, आदरणीय स्वयंप्रभा काकी, गावातील सर्वच ज्येष्ठ कार्यकर्ते, या ठिकाणी जमलेले सगळ्या माता भगिनी आणि कार्यकर्ते बंधूंनो, सुरुवातीला मी या ठिकाणी गांधी, अडाणे, साठे आणि सना शेख यांच्या पराभवाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो. मी कुठतर कमी पडलो म्हणून या चौघांचा पराभव झालेला आहे आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही जो विश्वास आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी जयसिंह मोहिते पाटील साहेबांवर ठेवला आणि अहोरात्र पळाला, त्यामुळं आपले 23 नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे निवडून आले. हे सगळं श्रेय तुमच्या सगळ्यांचं, आमचं कोणाच नाही. तुमचं नियोजन आहे आणि अकलूजच्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे की मोहिते पाटलांवरती कसं प्रेम या अकलूज नगरीचं आहे. गेली 5 वर्ष प्रशासक होता, CO, मर्यादा होत्या कामं करायला. 5 वर्षात जिथं जिथं पराभव झालेला आहे आपला किंवा मतं कमी पडलेली आहे, जनता खरोखरच त्या ठिकाणी अडचणीत होती. हे आपण समजून घेतलं पाहिजे, कारण का काम करणारी लोक नव्हती, लोकांच्यातून निवडून दिलेली प्रतिनिधी नव्हती. अधिकारी करून करून किती करणार आहे. हक्काचा माणूस तिथं सभागृहात असला की कामं होतात. आणि 5 वर्षामध्ये हा गैरसमज निर्माण झाला. विरोधक ते गैरसमज मोठा करण्यात यशस्वी झाले. आता आपली सत्ता आलेली आहे. माझे नगराध्यक्ष आणि सर्व बॉडीला ही विनंती राहील, शिवबाबांनी वचन दिलेलंच आहे या ठिकाणी की अहोरात्र काम करणार आहे. अकलूजचा विकास काय असतो ते हे दाखवून देणार आहे. सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे, आपापल्या प्रभागामध्ये काम करायचं आहे. सयाजी, तुम्ही तुमची जी पिढी आहे, तुमच्या एज ग्रुप, आता 3 वय ग्रुप झाले, 4 झाले. एक मोठे दादांची, बाळदादांची पिढी, त्यानंतर रणजितदादांची आमची पिढी झाली आणि आता शिवबाबाची आणि त्यानंतर सयाजीची पिढी. या 4 पिढ्या आहेत. या सगळ्यांचा मेळ ठेवायचा आहे आणि आपल्या गावाला फक्त एकच गोष्ट लागते, मोहिते पाटलांचा गावामध्ये प्रेझेन्स. तुम्हाला दोघांनाही सक्त ताकीद आहे. बसायचं गावात जाऊन चौका चौकात, जे बाळदादांनी केले, मोठे दादांनी केले. आम्ही तिघांनी तर तळ हाताच्या पोडाप्रमाणे गावाला सांभाळले. इथले कार्यकर्ते सांभाळले. तुम्हाला दोघांना क्रांती, तू पण आहे, सगळ्यांना तुम्हाला तळ हाताच्या पोडाप्रमाणे हे कार्यकर्ते सांभाळायचे. आणि अजून एक शेवटची ही ताकीद, माझ्या कुटुंबातली सगळीच पळालीत, माझ्या सगळ्या भाऊजाया पळालीत, मुलं मुली पळालीत, भावंड पळालीत, अर्जुनदादा पळालीत, मधुनदादा पळाले.
बहिणी बळाल्या आमच्या सगळ्या इलेक्शनला. फक्त प्रेम द्या गावाला, आपल्या गावाला काही लागत नाही. हा अनुभव मोठे दादांनी घेतलाय, बाळदादांनी घेतलाय, मी घेतलाय. लक्ष द्या. कुटुंबाकडे लक्ष कमी झालं तर गावावर लक्ष द्या. आणि आम्ही तिघांनी ते केले म्हणून हक्काने सांगतो. आणि अकलूजच्या जनतेने एक दाखवून दिलेलं आहे या माध्यमातून की खालच्या पातळीची भाषा गावाला आवडत नाही. या निकालाच्या हे उत्तर तुम्ही निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं अधिक बोलत नाही मी तुम्हाला सगळ्यांना. जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी, शांत बसा जरा. तुमच्यासाठी नाही, विरोधकांसाठी आहे. धुरंधर पिक्चर बघितलाच असेल तरी. घायल हो इसलिए घातक हो. धन्यवाद. या दादांनी उठायच्या आधी नुसतं अकलूजवर बोलून कसं चालेल. सोलापूर जिल्ह्याचा निकाल मगाशी मी टीव्ही वाल्यांना बाईट देताना सांगितलं, तुम्हाला आता सगळ्यांना सांगतो. 12 नगरपालिका होत्या, फक्त 3 भाजपच्या आल्या. बाकी सगळ्या मित्र पक्षांच्या जिथं जिथं आम्ही सगळ्या पद्धतीने काही ठिकाणी उघड मैत्री केली, काही ठिकाणून आतून मैत्री केली. त्यामुळे मी अजून एकदा सांगतो, सोलापूर जिल्ह्यातला मतदार हा स्वाभिमानी मतदार आहे. सहकार महर्षी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आणि नंतर विजयदादांनी सांभाळलेला हा जिल्हा आहे. जसं अकलूज सांभाळलं तसं दादांनी जिल्हा सांभाळला होता. एक मूठ ठेवली होती अख्ख्या जिल्ह्याची. आणि हा जिल्हा कोणाची हुकुमशाही चालवून देत नाही. हे लोकसभेला दाखवलं, विधानसभेला दाखवलं आणि नगरपालिकेला पण दाखवलं. या जिल्ह्यात सुसंस्कृत जिल्हा आहे, घडवला ह्या लोकांनी जिल्हा. त्यामुळे खालच्या पातळीला जाऊन सुद्धा चालत नाही. हे 3-3दा दाखवून दिले. आता ज्यांना आत्मपरीक्षण करायचंय त्यांनी करावं सगळ्यांनी आत्मपरीक्षण. नाही ती जुनं झालं आता झेडपी आणि पंचायत समितीच्या कामाला लागायचंय, घाट राहायचं नाही, सुट्टीच द्यायची नाही, एवढं लक्षात ठेवायचं. सर्व उमेदवारांना आपलं स्वतःचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये विजयी झालेले सर्व सदस्य, दादा वहिनी, या निवडणुकीमध्ये रात्रंदिवस पळून काम केलेले सर्व कार्यकर्ते आणि ज्यांनी मतदान केलं सुतारीला, ते सर्व मतदार बंधू, गेले 2 महिने 3 महिने आपल्या अकलूजमध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या विरोधकाकडून झाला. परंतु आपण सर्वांनी संयम ठेवून आपण हा विजय साजरा केलेला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये मुद्दाम विरोधकांनी आपल्याला खिजवायचा प्रयत्न केला, बाह्याला खिजवायचा प्रयत्न केला, मला खिजवायचा प्रयत्न केला.
परंतु आपण मतदाराने त्या खिदवण्याला उत्तर दिलेलं आहे. मला वाटतं एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला आणि माझ्यापासून संपवतो आभार मानून. मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो 70 सालामध्ये, त्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये असताना दरवर्षी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची एक सहल बाहेर काढत होतो. कुठं तरी जातो, दिल्ली, कन्याकुमारी, काश्मीर. 70 सालामध्ये आम्ही सहल काढली. त्याच नियम असा होता कॉलेजचा की एक प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या खर्चानं न्यायचा होता. परंतु दिल्लीच्या सहलीला आमच्याबरोबर 3 प्राध्यापक आले. मग त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की एका प्राध्यापकाचे पैसे आम्ही विद्यार्थी भरणार, 2 प्राध्यापकाचे पैसे त्या 2 प्राध्यापकाने भरायचे. आम्ही गाडीत बसताना अभ्यास केलेला होता की आमच्याबरोबर कोण येणार आहे. त्यामुळे आम्ही तरतूद केलेली होती. सगळे वकील साहेब तरतूद केलेली होती. आमचे एक मित्र होते कैलासाचे बबनराव वाघ गिरजणेकर, त्यांना एक सांगितलेलं होतं कामच करायचे म्हणून. आमचे मित्र आदम शेख यांच्याकडे सगळा खर्च होता, हिशोब सगळा त्यांच्याकडे होता. आणि ज्यावेळेस आम्ही गाडीत बसलो त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं ते पैसे 2 प्राध्यापकांना सांगितलं की तुम्ही पैसे भरा. पण त्याने म्हटल्यावर माझ्या पैसेवर बॅग येतात, बॅग तो काढायचे. आम्हाला मग अंदाज होता की हे काय करणार ते. आम्ही इंदोरला गेलो. इंदोरला आदमला म्हटलं आदम पैसे माग, त्याने काय पैसे दिले नाही. इंदोरहून आम्ही ग्वाल्हेरला निघालो आणि ग्वाल्हेरला जात असताना गुन्हा या गावात गेलो आम्ही 5च्या सुमारास, 5-5:30 सुमारास. त्यावेळेस त्या पोलिसांनी सांगितलं तुमची प्रवासी बस आहे, तुम्ही काय जाऊ नका, इथंच मुक्काम करा. पण कोणाला मुक्काम करण्याची सोय नव्हती आणि आमचा सर्व कार्यक्रमसुद्धा बदलणार होता. मग त्यांना सांगितलं भाऊ आम्ही काय थांबू शकत नाही, आम्ही जातो. मग त्यांनी सांगितलं आम्हाला की एक काम करा की तुमच्या गाडीचे आत ते लाईट बंद करा आणि अजिबात काही कोणी बोलू नका. मग त्या गुन्ह्याला जात असताना तिथं आम्ही नाश्ता केला सगळ्यांनी. जे 2 प्राध्यापक पैसे देणार होते त्यांना आपण खचून नाश्ता घातला, खायला घातला. आणि त्या आमच्या बबन वाघाला सांगितलं ह्या दोघांना पाणी दे खायला. त्या दोघांना पाणी दिले खायला. बसमध्ये बसत असताना हे 3 प्राध्यापक आम्ही शेवटच्या बाकड्या बसलेलो होतो आणि हे 3 प्राध्यापक आमच्या पुढच्या ह्याला बसले होते. गाडी सुरू झाली तर अर्धा-पाऊण तास झाला. गाडी चालू असताना गाडीच्या टायरचाच फक्त आवाज येत होता. बाकी गाडीमध्ये कोणीसुद्धा हुकाचूक करत नव्हते. थोडा वेळ झाला की सुरू झालं आवाज यायला, फार फुर फार फार फार. आम्ही सांगितलं होतं 5 लाखी शिवे द्यायची. मागच्या माणसाला सांगितलं 5 लाखी शिवे द्यायची. 5 लाखी शिवे द्यायला सुरुवात केली. मग त्या प्राध्यापकाने म्हणण्यास सुरुवात केली, अरे बाबा मला तर म्हणत होते, हिंदी बोलत होते शिक्षक, हे गाडी घेऊन देते. मग त्या हळूच आदमला खुणवलं. आदमने त्याने पैसे मागितले, ते काढून खिशातनं काढून पैसे दिले. तसं हे आत्ता जे आपल्यासमोर आलेले होते जमाला कोटा आपण दिला त्यांना, तसं ह्या विरोधी उमेदवारांना जमाला कोटा द्यायचं आम्ही ठरवलं होतं आणि ते जमाला कोटा तुम्ही सर्वांनी दिलेला आहे. एक लक्षात घ्या, त्याने 35 कोटी रुपये त्या निवडणुकीमध्ये वाटलेले आहेत. आपल्याला आपल्या कार्यकर्त्याच्या जीवावर आपण हे निवडणूक जिंकलेलं आहे. हे आता सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, त्याला माझं निक्षून सांगणं आहे की खोटं बोलायचं नाही, अजिबात खोटं बोलत नाही. नगराध्यक्ष कुणाला काय करतो म्हणून सांगायचं नाही. जेवढे आश्वासन आपण निवडणुकीमध्ये दिलेले आहेत आणि ते जेवढे आपल्याला होण्यासारखे आहेत तेवढे सगळे आपल्याला करायच लागणार आहे. हा विजय माझा नाही, दादाचा नाही, भैयाचा नाही, साईचा नाही, बाबाचा नाही, कोणाचा नाही. हा विजय फक्त
तुमचा कार्यकर्त्यांचा आणि मतदाराचा आहे. आपण लक्षात घ्या की ह्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी काही जरी म्हणलं तर आपण शांतता पाळली. मला वाटतं 5 नंबर वाटत तर त्याने अत्यंत विरोध घातला होता, पण तिथल्या वार्डातल्या मतदारांनी देखील सुज्ञपणे मतदान केलं आणि बाकीच्या सगळ्या वार्डातलं सुज्ञपणे मतदान केलं. काही ठिकाणी आपल्याला थोडंसं अपयश आलेलं आहे. ते अपयश का आलं त्याचा अभ्यास आम्ही निश्चितपणे करणार आहोत. तर महत्त्वाचं कारण म्हणजे पैसा हा एक कारण आहे, परंतु आणखी काय कारण असतील त्याचा अभ्यास करून त्या पुढच्या निवडणुकीला त्या जागातील देखील आपल्या कशा येतील त्याचा आपण प्रयत्न करणार आहे. मी बाहेरला विनंती करणार आहे की आता आपले जे 4 सदस्य आपल्यामध्ये येणार नाही त्यांना 1 वर्षाचा नगरसेवक होऊन आपण त्यांना संधी द्यावी आणि त्यांना सुद्धा काम करण्यास संधी द्यावी एवढंच मी आपल्याला विनंती करतो. परत सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की असंच राहिलं पाहिजेत, असंच सावध राहिलं पाहिजेत. मला वाटतं मी काय त्यात बोलायची गरज नाही. सकाळपासून तुम्ही बसला तर 3 वाजले, तुम्हाला भुका लागल्यास मला पण भुका लागल्यास, परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी ठेवायचं ते आता बाहेर आताच सांगतो की आपण निर्णय घ्यायचा नाही, तू पण निर्णय घ्यायचा नाही, मी पण निर्णय घ्यायचा नाही. निर्णय घ्यायचा सर्व कार्यकर्त्यांना बोलवून सगळ्याचे मतं आजमावून घेऊन निर्णय घ्यायचा. एवढंच आपलं सांगून त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी अत्यंत जटून काम केल्याबद्दल मी सर्वचे आभार मानतो आणि हा सत्काराचं कारण इथंच संपला असं मी जाहीर करतो.